नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं मटर मेथी रेसिपी करणार आहे किंवा वटाणे मेथीसुद्धा तुम्ही म्हणू शकतात। एकदा ही रेसिपी तुम्ही करून तर बघा, सगळ्यांना खूप आवडेल। कारण मेथी आणि वटाणे या सीझनमध्ये खूप छान मिळतात, फ्रेश मिळतात आणि एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघायला पाहिजे। आता बघा, या रेसिपीसाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी कांदा, लसूण, आलं, मिरची आणि काजू घ्यायचे आहे। आता आपल्याला सगळं मसाला छान भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅसवर तवा ठेवायचा, त्यामध्ये तेल टाकायचं आणि हिरवी मिरची थोडी भाजून घ्यायची आणि नंतर लगेचच कांदा टाकायचा आहे। कांदासुद्धा आपल्याला थोडा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आणि लगेचच त्यामध्ये लाल टमाटर टाकायचं आहे। लाल टमाटर, काजू आणि आलं, लसूण हे सुद्धा आपल्याला टाकायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। छान असं मऊसूद होईपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे। आता मसाला भाजून तयार झालेला आहे। आता लगेचच एका प्लेटमध्ये थंड होऊ देण्यासाठी राहू द्यायचं आहे। आता बघा, तोपर्यंत मेथी मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि वटाणेसुद्धा तयार करून घेतलेले आहे। आता मेथी आपल्याला चिरून घ्यायची आहे। तोपर्यंत मसालासुद्धा गार झालेला आहे। आता मसाला बारीक करायचा आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि छान अशी पेस्ट तयार करायची आहे। आता लगेचच आपल्याला गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं आणि मेथी परतवून घ्यायची आहे। आता यामध्ये लसूण वगैरे अजिबात टाकायचं नाही, फक्त मेथी टाकायची आणि मेथीचं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे आहे। आता बघा, छान अशी मेथी म्हणजे पाणी आटलेलं आहे आणि मेथीसुद्धा छान मोकळी झालेली आहे। आता लगेचच भाजीला फोडणी द्यायची आहे। तर त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं। तेल छान कडकडीत तापलं की जिरं आणि मोहरी टाकायची। आता जिरं मोहरी छान तडतडली ना की लगेचच त्यामध्ये बारीक करून घेतलेला मसाला टाकायचा आहे। आता मसाला आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे, कारण की यामध्ये काजू बारीक करून घेतलेले आहे, तर ते तळाशी जळू शकतात, त्यासाठी सतत मिक्स करायचं आहे। आता बघा, छान असा मसाला होत आहे। आता त्यामध्ये कस्तुरी मेथी टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता यामध्ये तिखट टाकायचं आहे। तिखट मी इथं 1 चमचा टाकलेला आहे, कारण की हिरवी मिरचीचा सुद्धा मी वापर केलेला आहे। 1 चमचा धना पावडर टाकायची, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे। आता व्यवस्थित मसाला मिक्स करायचा। आता मसाला हा छान तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचा आहे। आता त्यामध्ये थोडं पाणीसुद्धा टाकायचं, कारण की मसाला हा जळू शकतो, त्यासाठी थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मसाला मिक्स करायचा आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आणि आता झाकण काढायचं आणि व्यवस्थित मसाला मिक्स करायचा आहे। आता मसाल्याला छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। लगेचच त्यामध्ये वटाणे टाकायचे। आता हे वटाणे मी अगोदरच वाफून घेतलेले नाही, या मसाल्यामध्येच आपल्याला वटाणे होऊ द्यायचे आहे। त्यासाठी काय करायचं, झाकण ठेवायचं, 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आणि वटाणे थोडे शिजत आलेले आहे। लगेचच त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अजून थोडं तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे। आणि जी तयार करून घेतलेली मेथी होती, म्हणजे शिजवून घेतलेली, तर ती टाकायची आणि मिक्स करायची आहे। आता बघा, तुमच्या आवडीनुसार आता इथं पाण्याचा वापर तुम्ही करू शकतात किंवा अशीही भाजी खाल्ली ना तर खूप छान लागते। आता यामध्ये मी थोडं गरम पाणी टाकणार आहे। थंड पाणी अजिबात टाकायचं नाही, गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। आता व्यवस्थित मिक्स करायचे आहे। आता अगदी साध्या पद्धतीने मी ही रेसिपी केलेली आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आता बघा, इथं आवडीनुसार पाणी टाकायचं आणि नंतर बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। इथं मी जाड मिठाचा वापर केलेला आहे, तुमच्याकडे जर असेल तर टाका, नसेल तर बारीक टाकलं तरीसुद्धा चालेल। पण शक्यतो आहे ना, तुम्ही मसाली भाजी करायची असेल ना तर जाड मिठाचा वापर करा, खूप छान टेस्ट येते। आता बघा, छान भाजीला मंद आचेवरती होऊ द्यायची आणि आता गॅसच्या खाली उतरवून घ्यायची आणि बघा, चमचमीत आणि टेस्टी मटर मेथी किंवा वटाणे मेथीची मिक्स भाजी तयार झालेली आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, घरात सगळ्यांना खूप आवडेल। आणि खास म्हणजे लहान मुलं अशा प्रकारे मेथी किंवा वटाणे खात नाही, तर तुम्ही अशा प्रकारे भाजी नक्की करून बघा। आणि या रेसिपीसाठी काही खास टिप्स, पहिली टिप्स म्हणजे कस्तुरी मेथी नक्की वापरा, कस्तुरी मेथी टाकल्याने खूप छान टेस्ट येते। आणि दुसरं म्हणजे वटाणे तुम्ही अगोदर वाफवून घेऊ नका, तुम्ही मसाल्यामध्ये छान वाफवून घ्यायचे, म्हणजे शिजवून घ्यायचे, म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट येते।